चवदार आणि पौष्टिक असे मेथीचे पराठे। नमस्कार, विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मेथीचे पराठे बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे मेथी घेतलेली आहे। ही या प्रकारे असते। आता आपण त्याचे ही पानं आहेत ना ते फक्त घेणार आहोत निवडून। तर आधी आपण आता पानं काढून घेणार आहोत। आपल्याला ना ही फक्त पानं घ्यायची, त्याचे देठ नाही घ्यायचे। सर्वात आपण पानं ही काढून घेणार आहोत। आधी मी ही मेथी धुवून घेतलेली आहे। आता आपण फक्त पानं काढून घेणार आहोत त्याची। ठीक आहे, मी आता भाजी सर्व निवडून घेतलेली आहे, पाला सर्व काढून घेतलेला आहे। आता मी पुन्हा एकदा धुवून घेणार आहे आणि कट करून घेणार आहे। मी आता भाजी चिरून पण घेतलेली आहे। आता आपण पीठ घेणार आहोत। हे पहा, मी आता एक दीड वाटी मोठी दीड वाटी गव्हाचे पीठ घेणार आहे। आता आपण यामध्ये मेथी टाकणार आहोत चिरलेली। त्यानंतर मी ते लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे। एक दोन पाकळ्या लसूण घेतलेल्या आहेत मोठ्या आणि एक मिरची घेतलेली आहे। याच्यामुळे चव छान येते। त्याच्यानंतर एक छोटा चमचा गरम मसाला, एक छोटा चमचा जिरे पावडर, त्याच्यानंतर थोडीशी हळद, हिंग आणि चवीसाठी मीठ। मी इथे लाल तिखट नाही टाकलेलं, मिरची टाकलेली आहे आणि गरम मसाला। तुम्हाला लाल तिखट टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता। आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत। आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मिक्स चपातीचं पीठ मळतो त्याप्रमाणे मळून घ्यायचं आपल्याला। आधी हे सर्व मिक्स करून घेऊया। मुलांना मेथीची भाजी खायला आवडत नाही, मग त्यावेळेला असे मेथीचे पराठे बनवून दिले की ना मस्त आवडीने खातात। टिफिनसाठी पण मस्त। आता इथे पीठ मळून झालेलं आहे। आता त्यावर थोडंसं तेल टाकणार आहोत आपण आणि पुन्हा मळून घेणार आहोत। आणि हे झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनिट ठेवणार आहोत। हे पहा, एक 15 मिनिट झालेली आहे। आता आपण पराठे बनवायला घेणार आहोत। पण आता त्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत। चपाती बनवूया पराठा। आपल्या गव्हाच्या पिठामध्ये ही मेथी आहे, त्याच्यामुळे पीठ चिकटू शकतं। त्याच्यामुळे पीठ थोडं जास्त द्या लाटताना। आपल्याला जेवढी पातळ लाटता येईल तेवढी आपण लाटणार आहोत। ही लाटून झालेली आहे। आता आपण ही भाजायला घेऊया।
तवा तापलेला आहे. आता मी टाकते पराठा. आधी आपण ही खालची बाजू भाजून घेणार आहोत. थोडे थोडे आता फुगे वरती येतात, म्हणजे आपली खालून थोडी शिजत आलेली आहे. आता आपण ही पलटी करणार आहोत. आता ही साइड आपण शिजवून घेणार आहोत. आता आपण इथे साजूक तूप लावूया. तुम्ही तेल लावलं तरी काहीच हरकत नाही. दोन्ही साइड चांगल्या शिजवून घ्यायचे. आपल्याला आपल्या पराठ्याचा वास मस्त येतोय. आता आपला पराठा इथे तयार झालेला आहे. आता आपण काढून घेणार आहोत. आपला पराठा इथे तयार झालेला आहे. अशीच आपण सर्व करून घेणार आहोत. तुम्हाला आणखीन एक दाखवते मी. गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि नंतर फास्ट ठेवायचं आहे. आता आपण ही साइड शिजवून घेणार आहोत. सारखी उलटसुलट नाही करायची. आता आपण पलटी करणार आहोत. ही साइड आता शिजवून घेणार आहोत. तूप लावून घेऊया आपण. वरून साजूक तूप आणि मेथीचा पराठा वास मस्त सुटलेला आहे. आपण आपला पराठा तयार झालेला आहे. आता आपण काढून घेणार आहोत. हे पहा, आपले मेथीचे पराठे मस्त झालेले आहेत. हे लागतात पण छान आणि हे जास्त दिवस टिकतात पण मस्त. हे तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.